3-3 घनसोली 11 या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये निखिल मडवी आणि राहुल शेटे हे दोन ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राइकला राहुल शेट्टी आहे, नॉन स्ट्राइकला निखिल मडवी ज्याने नुकतंच घनसोली प्रीमियर लीग या झालेल्या स्पर्धेमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये शतक ठोकला आणि आपल्या नवी मुंबई क्रिकेट विश्वाला आपली झलक दाखवली. असा शतकवीर निखिल मडवी आता मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये दर्शन शेट्टी आलाय. पावोपलीच्या पहिल्या षटकामध्ये दर्शन शेट्टी ओव्हर नंबर 1 मध्ये समोर आहे राहुलला. पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल चांगला यॉर्कर फ्लिक ऑफ द रिज मनगटी फटका रनआउटची संधी डायरेक्ट हिट तर झालाय. बघूया आता ऑनफिल्ड पंच आता टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत कारण अगदी क्रुशियल डिसिजन आहे. काय हिट केलाय राजा कोणार्क च्या माध्यमातून अचूक नेमबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला आदेश थोडासा आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. आदेश म्हात्रे डिसिजन पेंडिंग आहे. टीबी अंपायरची मदत घेतलेली आहे. शिवराम वैद्य आता ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन विकेट आहे, महत्वाची विकेट आहे. इथून जर विकेट आली तर मात्र दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. यष्टांचा वेध घेणारा अगदी नेम कोणार्क याचा पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग अजूनही दाखवतोय आपल्या स्क्रीनवरती. धोक्याची धाव होऊ शकते. रिस्क घेतली. क्रिकेटमध्ये रिस्क घेणं ही महत्वाचं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला दर्शनचा. मनगट्टी फटका फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न राहुलचा. तिथे धाव घेतली. राहुलनं कॉल केला नव्हता ऍक्च्युली पाहायचं झालं तर, परंतु निखिल धावला अर्ध्या पिचवर राहिला आणि तिथून मात्र त्यानं परतीचा इशारा. त्याला नॉट आउट आहे. अंपायर डिसिजन आला टीबी अंपायरचा. नॉट आउट म्हणजेच बालंबाल वाचला निखिल. धाव घेतली नाहीये कारण राहुलनं फटका मारला होता. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा दर्शन बॉलिंग साठी तयार. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन पंचांकडे अपील केली जाते. लाऊडली अपील आहे परंतु पिचिंग इन इम्पॅक्ट लेग बायचा इशारा येतोय. पंच रुपेश सावंत यांचा. अमंतर स्वरूपानं संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. स्कोर बोर्ड त्या रन आहेत 1. लेग बिफोरची अपील तुम्ही पाहताय दर्शनची. पिचिंग इन लाईन इम्पॅक्ट इन लाईन विकेट हिटिंग या सर्वच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु असं काही झालं नाही आहे. पिचिंग इन लाईन ऑप्शनला सोडून जाणारी होती त्यामुळे पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. अपील फेटाळली. आता समोर आहे निखिल मडवी ज्याला खातं उघडायचं आहे. नवी मुंबईचा शतकवीर बॅटिंगसाठी सज्ज आहे. शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग नाही आहे 30 सर्कलच्या आतमध्ये कारण बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला शॉट ठेवण्यात आलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये एक स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट तैनात नाही आहे कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक लॉंग ऑन आहे कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 30 सर्कलमध्ये एक मिड विकेटला डीप मध्ये तैनात आहे. क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑनला तैनात ठेवलाय. निखिल मडवीच्या विरोधामध्ये दर्शन पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल. क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य दाखवणारा फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. बॉल सीमारेषा पार. निखिलच्या बॅटमधून येतोय चौकार. कडक फटका.
ॲक्शन रिप्लेमध्ये पहा काय फटका सजवलाय. बाकलिपला लवकर खाली आणला आणि इनफिल्डच्या भरून नाही का क्रिकेटचा कलात्मक फटका निखिल मडवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 5. आणखीन एक ओहो कॅचिटचं कॉल आहे. हेच तर ट्रॅप होतं, हेच झालं होतं निखिल मडवीच्या विरोधामध्ये. अशी फिल्डिंग आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत नाहीये, परंतु दर्शननं काय डोका लावला. शॉट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, एक शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. ते अंतर आहे ना ते 10 ते 12 मीटरचं आहे, तरी सुद्धा तिथे क्षेत्ररक्षक ठेवला होता निखिल मडवीसाठी आणि त्या जाळ्यामध्ये आता अडकलाय. खूप चांगला झेल शॉट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या दरम्यान हर्षलनं टिपलाय आणि फलंदाज बाद निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसतोय सुहान 6-3-3 घनसोली 11 या टीमला. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. दर्शननं पहिली विकेट काढली, पहिला मोठा ब्रेक थ्रू दिलाय घनसोली या टीमसाठी. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी निखिल मडवी नंतर विशाल मडवी आलाय. टीमचा नेता, टीमचा संघनायक नॅट नंबर 3 मध्ये. आणि जर्सी नंबर तुम्ही पाहिले तर भारतीय टीमचा एक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर तुम्ही पाहताय विशाल मडवीच्या जर्सीवर आहे. आणि महेंद्रसिंग धोनीला मात्र हा खेळाडू नेहमीच फॉलो करतो, प्रत्येकाचा आयडॉल असतो. दर्शन राऊंड द विकेटने पुन्हा एकदा तयार. पुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. शॉट मिड विकेटला अगदी आरामात सिंगल घेतली आणि सिंगलनं आपलं खातं उघडलं निखिल नंतर विशालनं. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 6 रन. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा अगे 6, गडी बाद झालाय 1. तोही महत्वाचा मोठा निखिल मडवी. आता राहुल शेट्टे शेवटचा बॉल आहे दर्शनचा. अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या पॉवर प्ले मध्ये. ओहो हेलिकॉप्टर स्टाईलनं मात्र उडवलाय. फक्त जवळ 2 फुटाचा अंतर. एक टप्पा घेत बॉल लॉंग ऑनला क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे राहुलच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर त्याला चौकार. या 4 रनच्या मदतीने आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 1 गडी बाद 10. अगदी ओव्हर पिच बॉल होता. हेलिकॉप्टर लुक दिला त्याला, कारण मिड ऑन आतमध्ये होता. त्याचा फायदा घेतलाय राहुलला आणि ते लॉंग ऑनला क्लिअर करणार येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आखी स्कोअरबोर्ड होती सुहान 6-3-3 घनसोली 11 1 गडी बाद 10. वरती पहिली विकेट गमावली. आता सेकंड पॉवर प्ले मध्ये फार इनकडून गोलंदाजी केली जाईल आणि गोलंदाज आता शैलेश यादव या खेळाडूला आणलं जाते. सेकंड पॉवर प्ले मध्ये फार इनकडून गोलंदाजी केली जाईल आणि समोर आहे विशाल मडवी. सध्या तो 1 आकड्यावरती खेळतोय. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. सेकंड पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर डीप मध्ये एक वडिश लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शपल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, ते रनआउटची संधी होती परंतु कलेक्शन झालं नाहीये. चांगला प्रयत्न शैलेशचा, परंतु 1 धाव ते मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ती 11. सेकंड पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना ज्यावेळेस सेकंड पूल चालू झाला त्यावेळेस मात्र 10x बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलाय. शैलेश पुन्हा एकदा तयार. राहुलसाठी एक चौकार मारलाय राहुलनं.
आणि फक्त 4 धाबा 3 बॉल मध्ये आलेत. ओहो, चांगला बॉल खोलवट टप्प्याचा ड्राईव्ह केला इनफिल्डच्या बरोबर, क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय बॉल. आता वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी येतोय. राहुलच्या बॅट मधून चौकार. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. VN ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, नेटका आयोजन आणि देखणी स्पर्धा काय असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जे नाईक ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहताय. आज गणेश नाईक साहेबांचे विचार जपणारी ही स्पर्धा आहे. झाडे लावा झाडे जगवा, एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मधून बॉल चाललाय, तर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय राहुल शेट्टीच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग करतोय, बॉटम हँडचा चांगला वापर केलाय दोन्ही फटक्यामागे राहुल शेट्टीनं. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 झालेत. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, 10 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आता पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवतोय. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार लगवला. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3ऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर लगातार 2 चौकार. ओहो, आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या भरून, बॉल त्याच झोनला एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे जातो. बॅक टू बॅक 3रा चौकार येतोय राहुल शेट्टीच्या बॅट मधून. 4 बॉल मध्ये 4. खडक चौकार मारलेत. आक्रमक पवित्र आक्रमण केले जाते. गोलंदाज शैलेश यादवच्या विरोधामध्ये हे चौकार येत आहेत. आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23. अजून या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा राहुल तयार. आणखीन एक इनफिल्डच्या भरून गॅप शोधली. आता 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर आहेत. बघूया शर्यत कोण जिंकतो, आणि चेंडूने मात्र शर्यत जिंकलेली आहे. बॅक टू बॅक 5वा चौकार येतोय राहुल शेट्टीच्या बॅट मधून. 27 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 धावा आलेत शैलेश यादवच्या विरोधामध्ये. अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचा चांगला फायदा इथे घेत असताना राहुल शेट्टी सातत्यानं त्या झोन मध्ये चौकार ठोकलेत राहुलनं. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये, म्हणजे डीप कव्हर पॉइंट मध्ये त्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल केलेत. ओहो, बॅकफुटला जात असताना अगदी चेंडूला कापलाय आणि बॉलला उडवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 6वा चौकार येतोय राहुल शेट्टीच्या बॅट मधून. काय फटकेबाजी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आता 1 गडी बाद 31. खराब गोलंदाजी आहे. सातत्यानं शॉर्ट बॉलचा वापर केलाय. शॉर्ट बॉलच्या वापरानं मात्र ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलेले आहेत राहुल शेट्टीच्या विरोधामध्ये. जास्त रूम दिलाय राहुल शेट्टीला. मग आता राहुल शेट्टीसाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुवान 6333 या टीमचे संघमालक संतोष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राहुल शेट्टीसाठी. लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार एकाच ओव्हरमध्ये मारले नाही आहेत. 7 चौकार मारलेत, माफ करा, परंतु या ओव्हरमध्ये लगातार 5 आणि पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती 6 चौकार, म्हणजे कन्झिक्युटिव्ह
6 चौकार मारलेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 31. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू होईल आणि दर्शन पुन्हा एकदा तयार, ज्यानं पहिलं षटक हात आलं होतं धारण देत असताना एक गडी बाद केला होता निखिल मडबीला. त्याच्यामुळे तीच कामगिरी पाहून संघनायकांना पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिलेली आहे. बॅकफुटला जात असताना हुक केला बॉलला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही, एक टप्पा खेळ, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. विशाल मडबीच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 धावा झाल्या. 35. धावा झालेत. 35. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा दर्शननं शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला होता. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, परंतु डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल टिपलाय. बघूया आता काय घडलं जाईल तिथे. आणि ते फलंदाज बाद. अगदी किंचितच अंतर राहिलं विशाल मडबीचं आणि खूप चांगला झेल संतोषच्या माध्यमातून पकडण्यात आलाय. पहा आपल्या स्क्रीनवरती, मेगा स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. काय स्वतःला स्ट्रेस केलं, बॉडी बॅलन्स केलं आणि रोपच्या अगदी लगत हा झेल टिपलाय. झेल टिपल्यानंतर पहा त्याच्या भावना. त्यांनी पाहिलं त्या रोपकडे का आपला पाय त्या रोपला स्पर्श झाला नाही ना, याची त्यानं पडताळणी केली आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय. आता नवीन बॅटर विशाल मडबी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय. रितेश पाटील. भीम या टोपण नावानं हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाणला जातो. अनेक रेकॉर्ड्स आहेत या खेळाडूच्या नावावरती. अनेक मोठमोठे षटकार, 110 मीटरचा षटकार, 111 मीटरचा षटकार, एवढे लांब षटकार मारण्यासाठी जाणला जातो. बघूया या मॅच मध्ये कसं बॅटिंग करतोय मैदानामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 झालेत. शेवटी विशाल मडबीची विकेट काढली दर्शन. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, या ओव्हरमध्ये 1 विकेट, म्हणजे 2 विकेट टोटल त्याच्या नावी राहिलेत. ओव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाहीये, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न रितेशचा. प्रयत्न फसलाय, हाणून पाडला प्रयत्न दर्शननं. तिन्ही पाहुण्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुम्ही आलात, आपला मूल्यबेल्या स्पर्धेसाठी दिलत, तर नाईक चषकाच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार दर्शन. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आगे थोडीशी पमलिंग करतोय, त्यामुळे 1 धावेनं आपलं खातं उघडलंय नितेशनं. आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 36 झालेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मधला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राहुल बॅटिंग साठी सज्ज आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला अंडरम फटका तुम्ही पाहताय. मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 1 धावी ते मिळते राहुलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत, 37 धावा, 37 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुरुवातीला निखिल मडबीची विकेट गेली, त्यानंतर धावा थांबल्या, परंतु राहुलनं डाव सावरण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न केलाय. एकंदरीत त्याच्या बॅटमधून 6 चौकार आलेत. यावेळेस पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टोइनला बॉल लागलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 1 धाव
इथे मिळताना ओव्हर थ्रो झालेली आहे आणि त्याचा फायदा घेतलाय. लगेच 2 धाबा, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 रन षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती सुहान 6-3-3. घनसोली 11 टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 39 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन दर्शन न दिल्या 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलेश यादवनं 21 धावांचं षटक टाकलं आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दर्शन आला आणि त्यानं 8 रन देत असताना या ओव्हरमध्ये चांगली प्रगती केली. 1 विकेट त्यानं प्राप्त केलाय. विशाल मडवीला त्यानं बाद केलाय. त्याला वैष्णव साळुंके फार इनकडून गोलंदाजीसाठी आता सज्ज आहे. स्ट्रायकिंग इनला राहुल सध्या तो 25 या आकड्यावरती तो खेळतोय. चांगला खेळ साकारलाय राहुल शेट्टीनं. वैष्णव साळुंके बॉलिंगसाठी आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 39ला 3, 2 विकेटचं नुकसान आहे. ओहो बॅकफुटला जाऊन उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ येतोय बॉल पर्यंत आणि खूप चांगलं जजमेंट करत असताना दर्शन न झेल टिपला आणि फलंदाज राहुल शेट्टे बाद. भूमी पुत्र भारीच आहे मैदान, गावाचा भूमी पुत्र भारीच आहे मैदान. विजन नेचर ग्रुप मान झालाय लाखो दिलो की जान. विजन नेचर ग्रुप मान झालाय लाखो दिलो की जान. नेचर ग्रुप मान झालाय लाखो दिलो की जान. विजन नेचर ग्रुप मान झालाय लाखो दिलो की जान. चला हर्ष मात्रे याला बॅटिंगसाठी. नेट नंबर 5 मध्ये. त्याच दरम्यान आमचे कराबे टीमचे वन ऑफ द बेस्ट फिल्डर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे मोनिश तांडेल, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल कडक मारलाय परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चांगली फिल्डिंग आणि चांगला झेल टिपलाय. आणखीन एक खेळ संपला हर्ष मात्रेचा. 0वरती बाद हर्ष मात्रे.
मिळते. सिंगलनं आपलं खातं उघडलं विनीतनं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 40. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 3.5 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40. 4 गडी बाद. 5 बॉल मध्ये फक्त वैष्णवनं एकच धाव खर्च केली आणि 2 धक्के दिलेत घनसोली टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वैष्णव सालुंके लेफ्ट आर्म आता राऊंड द विकेटने रितेश पाटील साठी. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगला तैनात आहे क्षेत्ररक्षक आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओहो बॉल उडवलाय. कॅच इटचा कॉल आहे आणि लॉंग ऑफ येतो बॉलच्या पर्यंत. खूप चांगला झेल टिपला तिथे. गणेश सुवान 6-3-3 घनसोली 11 या टीमला लागला 5वा धक्का. वैष्णव सालुंकेनं फक्त 1 रन खर्च करत असताना म्हणजे 4थ्या ओव्हरमध्ये धावांचा जो फ्लो होता तो थांबला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये दर्शनच्या 8 आल्या आणि ते वैष्णव सालुंकेनं फक्त 1च धाव देत असताना 3 महत्वाचे विकेट बाद केलेत, गारद केलेत. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 40. 40ला 5 म्हणजे जवळ आता अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलाय. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 31 धावा होत्या. त्यानंतर धावाच नाही आहेत. संतोष बॉलिंग साठी आलाय. डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये जर्सी क्रमांक 04 आणि समोर आहे बॅटिंग साठी तुम्ही पाहताय विनीत पाटील ज्यानं 3 बॉल मध्ये 1 धाव फक्त बनवलेली आहे आतापर्यंत. ओहो ब्लाइंडर मोठा हिट करण्याचा प्रयत्न परंतु बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे. लेन बॉलचा वापर हार्डलेन गोलंदाजी केली जाते गोलंदाज संतोष कडून. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 40. नवीन बॅटर आता उमेश म्हात्रे. उमेश म्हात्रे इनेट नंबर तुम्ही पाहताय 7 मध्ये आलाय. खरं तर ही उमेश म्हात्रेची जागा नाही आहे. ओहो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॅट मधून स्वीट साऊंड आलाय. बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. बॉल सीमारेषा पार. पुलचा फटका. शॉर्ट बॉलचा वापर. पहिला बॉल लेन बॉल होता. दुसरा बॉल शॉर्ट आणि त्याच्यावरती काय तुटून पडला. विनीतच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 46. 46 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ ही लाईन चांगली आहे. इथे रनआउटची संधी आहे. आता विनीत पाटीलला जावं लागेल असं वाटतंय. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय 6वा. सुहान 6-3-3 घनसोली 11 या टीमला. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता समोर स्ट्रायकिंग हेडला उमेश म्हात्रे ज्याला खातं उघडायचा की या मॅच मध्ये. नवीन बॅटर संदेश ठाकूर.
यंदाच्या सीझनमध्ये घनसोली टीमची जी बॅटिंगची खोली आहे अगदी भरपूर डीप आहे. संदेश तुम्ही पाहताय 90 क्रमांकावरती आलाय. ओहो फटका चांगला आहे, इलिव्हेशन सुद्धा प्राप्त झालाय आणि इथे पहा याचसाठी जाणला जातो हा खेळाडू. स्लॉगचा फटका बॉलला उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मायटी षटकार. माफ करा, 2 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका उमेशच्या बॅट मधून. आणखीन एक चांगला हॅमर केला बॉलला डीप मध्ये करणारा क्षेत्ररक्षक आहे. पहिल्यांदा वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आणि फलंदाज संदेश ठाकूर बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 7 वा लागतोय घनसोली लिंबू या टीमला. 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन बॅटर विकी, परंतु स्ट्रायकिंग इनला उमेश म्हात्रे. उमेश म्हात्रे अगोदर यायला पाहिजे होतं असं मला वाटतंय, कारण घनसोली गावामध्ये मॅचेस चालू आहेत त्यामुळे उमेश म्हात्रे उशीर आलाय. त्या कारणानं उमेशची जी बॅटिंग पोझिशन आहे ती बदलली. आणखीन एक चांगला फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. शेवटच्या बॉलवरती उमेशच्या बॅट मधून आलाय षटकार. अशा पद्धतीने आता पहिला डाव संपलाय आणि टीमची धावसंख्या 7 गडी बाद 59 धावा झाल्यात आणि विजयासाठी करायचे आहेत. टीम शिवगर्जना ऐरोली टीमला 60 धाबांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. 62 बीन. 3 बॉल मध्ये 13 धाबांची एक बहारदार इनिंग त्याने साकारली. विजयासाठी करायचे 60 धाबा. चांगली बॅटिंग केली उमेश म्हात्रेने. धावांचा फ्लो वाढत नव्हता. 4थ्या षटकामध्ये धावांचा फ्लो खुंटला होता आणि त्याला गती देण्याचं काम उमेश म्हात्रेने केलंय. 3 बॉल मध्ये 13 बनवलेत म्हणजे जबल 4 त्रिक 12 म्हणजे 400 पेक्षा जास्त त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला या इनिंग मध्ये. चला तर विजयासाठी 60 धाबा करायच्या आहेत. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक चांगलं संगीत. धन्यवाद. ग्रुप
विजय विजय थांबा. त्यांचे जे प्लेअर खेळले आहेत त्यांची लिस्ट मागवायला सांगितलं तुमच्या डेटाबेसमध्ये असेल ना त्यांची लिस्ट. तो बोलते की त्यांचे प्लेअर वेगळे खेळलेत कोणतरी लिस्ट पाठव त्यांची. हॅलो. चला 60 धावांची गरज, प्रति षटकामागं 12 धावांची गरज. शिवगजानन ऐरोली या संघासमोर एक भन्नाट टार्गेट. सुहान सिकल 6-3-3 घनसोळी 11 या संघानं मजबूत टार्गेट. कृपया शिवगजानन संघाचे कॅप्टन प्लीज आमचे संपर्क साधा प्लीज. तुमची जे प्लेइंग 11 लिस्ट आहे ते आमच्याकडे द्या प्लीज. तुमची प्लेइंग 11 लिस्ट आहे ते आमच्याकडे समोर द्या प्लीज. कारण तुमच्यावर ऑब्जेक्शन रेज केलं आहे समोरच्या प्रतिस्पर्धी टीमनं. तर आम्हाला फक्त काय होईल NMTC जे काही तुमचं रजिस्टर आहे त्याच्यात तुमचे नावं असतील यू कॅन प्ले. तुमची लिस्ट या प्लीज. अनुप त्यांनी पाठवलेली लिस्ट तुमची फक्त व्हेरीफाय करा. जर ते त्याच्यात आलं काही तर तुम्ही खेळू शकता प्लीज. काय प्रत्येकाला ऑब्जेक्शन घेणे अधिकार आहेत, त्यांचे राईट्स आहेत.
चला म्हणजे ऑब्जेक्शन क्लिअर. अगोदरच चला पहिला सलामीचा फलंदाज 60 डावांची गरज. सलामीची जोडी मैदानात तैनात. सुवर्ण 6 333 63 33 घनसोळी 11 त्याच्या विरोधात शिवगजान ऐरोळी. पहिल्या फेरीतील ही शेवटची बिग फाईट. दोन बलाढ्य टीम. 60 डावांची गरज. एक मजबूत स्कोर. म्हणजे आजच्या दिवसातला मोठे हा विक्रमी स्कोर असेल. आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर असेल. मगाशी 54 काहीतरी होता 60 झाला आहे. दोन्ही 12व्या 12th मॅन गणेश आणि शैलेश आणि गोलंदाज तुषार. त्याला टाइम स्टार्ट केला 25 मिनिटात. कुठल्या प्रकारे मगाशी फार तुम्ही वेळ घेतलात. आता एक खरं 5-10 मिनिटं फुकट अशीच गेली वायात. 20 मिनिटात 4 जर झाल्या नाही तुमचा एक प्लेअर आम्ही आतमध्ये घेऊ 38 सर्कलच्या मध्ये प्लीज. खरं म्हणजे कालोख पडायला लोक 4:30 वाजलेत. खरं म्हणजे तुमची मॅच जवळजवळ 3:45 वाजता चालू झालेली आहे. वयस वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन पहिला चेंडू. खरा मारा तकलाद मारा बेगडी मारा सबंग मारा. एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल. पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्रेस. धावसंख्या बिनबाद 1 1 फॉर नन. अतिशय जबरदस्त सामना. दोन्हीही तुल्यबल टीम. ओहो बॅटची लिडिंग एज. आणि अशा प्रकारे बॅटला ब्रश झाला विसावला. यष्टी रक्षक विशालजी मडवी यांच्या बाहुपाशात विलक्यात. आणि हा पहिला धक्का बसेल शिवगजना ऐरोळी संघाची. अतिशय खराब सुरुवात. डलमली सुरुवात. पहिल्या विकेटचं पतन. पहिली गळती गच्छंती. डीजे गणेश आउट झाला ना. आगमन झाले आमचे दत्ता साष्टे सर यांचं इथं आगमन. पुन्हा हार्दिक स्वागत आहे. खरं म्हणजे तुम्ही स्टेजवर जायला दत्ता साष्टे प्लीज स्टेजवर जा प्लीज. यस पहिला आणि वन डाऊन दा फलंदाज वैष्णव. अतिशय खराब सुरुवात. खरं विशाल मडवी यांचे हे जबरदस्त कल्पक नेतृत्व. बराच वर्ष जवळजवळ 30 ते 35 वर्ष आणि क्रिकेटमध्ये आपली संपूर्ण हयात व्यतीत केली. घनसोळी 11 संघाचा एक स्टार फलंदाज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा दा वाईड यॉर्कर. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या फक्त इनमेन 1-1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 60 डावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न. घनसोळी 11 म्हणजे 6 333 सुहान. पुन्हा एकदा अगेन सुपर बॉलिंग. वॉट अ बॉलिंग. भन्नाट मारा जबरदस्त ॲक्युरेट परिपक्व वेल मॅच्युअर बॉलिंग अटॅक. इकॉनॉमिकल स्पेल अफोर्डेबल बॉलिंग अटॅक. फक्त धाव दिली फक्त इनमेन 1. काय डांबून ठेवलं आहे डाकुऱ्याचा फलंदाज वैष्णव. उलटा चेंडू. पुन्हा एकदा चांगला कवर राहील. चेंडू एक्स्ट्रा कवरला मिळेल फक्त 1 धाव. पुन्हा एकदा 2 धाव दे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खरं म्हणजे तुम्ही ज्यावेळी गोलंदाज बॉलिंग टाकतो ना जे फिल्डर असतात ना त्याने थोडंसं वॉर्मअप व्हायचं असतं. असं हा बेसिक सांगतोय. आता वास्तविक ही एकच धाव होती. खरं म्हणजे तुम्ही वेगाने त्या बॉलवर तुम्ही जायला होतं. अन्यथा तुमची 1 धाव डिफेंड झाली असती. संघाची धावसंख्या 2 वर.
2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हो हो, चांगली डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. 3 झाले, 3 फॉर 1, 1 बाद 3. शिवगर्जना ऐरोळी टॉस जिंकून पहिल्यांदा फुलटॉस, पुन्हा एकदा जबरदस्त ऑन रेंज मिडॉनला. हो हो हो, येस येस, गोटी नेम चुकला, अन्यथा हा देखील फलंदाज परतीच्या मार्गाला लागला असता. आणि पहिलं षटक फिनिश ना. येस येस, चांगली दमदार गोलंदाजी. धावा दिल्या फक्त 4 धावा, 1 विकेट. असं बॉलिंग अटॅक, बॉलिंग परफॉर्मन्स, जबरदस्त एक्झिबिशन, बॉलिंग ॲनालिसिस. वादळी गोलंदाजी. डीजे ऑपरेटर तुम्हाला विनंती करतो, जे आमचं टायटल सॉन्ग या स्पर्धेबद्दल, जे नाईक कंपनीबद्दल टायटल सॉन्ग ते लावत जा. आणि मध्ये मध्ये आता होळी तोंडावर आहे, तर होळीची गाणी लावा. चला स्पीडअप करा प्लीज. घनसोलीवाले जरा प्लीज तुम्हाला विनंती करतोय, जरा फिल्डिंग लवकर लावा प्लीज. अजून 2 मॅचेस बाकी आहे. 4:30 वाजलेले, कमीत कमी 6 पर्यंत दोन्ही मॅच पॅक झाल्या पाहिजे. याच्यानंतर सामना होईल तो उत्कर्ष दिवा आणि याच्यातला विजेता संघ. तो सामना असेल 4 षटकांचा कार्य. याच्यानंतर दोन्ही सामने 4-4 षटकांचे होतील. त्याच्यानंतर मात्र क्वार्टर फायनल, म्हणजे साई एंड कंपनी प्रियदर्शनी बेलापूर क्वार्टर फायनल उपांत्य फेरीचा सामना रंगेल. तो जाईल टॉप 3. जे अव्वल 3 संघ काल गेला आहे. जो आयोजक संघ विजन नेचर व्हीएन ग्रुप. चला वेळ नका घालू प्लीज, टाइमपास नको प्लीज, तुम्हाला विनंती करतो प्लीज. बॉलर्स नेम विकी. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार खेळेल वैष्णव. WWW. आणि हा अतिशय भरकटलेला चेंडू आउटसाइड द स्टंप, स्वैर मारा, दिशाहीन मारा, दंडित केला अंपायरने. 1 धावेचा इशारा. संघाची धावसंख्या 5 वर. 5 फॉर 1. अटॅक फिल्डिंग, बॅकवर्ड गली, बॅकवर्ड पॉईंट, शॉट कव्हर, एक लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट्स आणि मिड ऑन. असं अटॅकिंग, आक्रमक फिल्डिंग, जबरदस्त मोर्चेबांधणी. बॉलिंग, सुपर बॉलिंग. बघा पहिला चेंडू तो आउटसाइड द ऑफ गेला, तर नंतर थोडासा इनस्विंग केला. चांगला टप्पा, अचूक टप्पा, डॉट डिलिव्हरी. असे जर चेंडू डॉट वेल तर नक्कीच तुमचं फ्युचर विल बी डार्क. शिवगर्जना ऐरोळी संघाला खरं म्हणजे पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही अटॅक करायला हवा होता, आक्रमण करायला हवा होता. कमीत कमी बघा त्या संघामध्ये 2 षटकात 31 धावा कुठल्या होत्या, त्यामुळे त्यांचा 60 धावा जाण्याचा करता आल्या. ओहो, अगेन दॅट शुड बी डॉल बॉल. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालाय, कट टू कट. आणि फलंदाज बाद. ये देखो, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ. लावा दे जेवाला, ठोक दे. अतिशय आमचे खंडेराया, आमचं जागृत देवस्थान. चला नवीन फलंदाज, नवीन बॅटर. 2 विकेट गेल्यात. धावसंख्या फक्त 5 धावा, 2 बाद 5 अशी वाताहत याताहत. कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या. 60 धावांची गरज असताना अतिशय तकलादू बॅटिंग. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफला मिळेल. 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. टोटल धावा झाल्या आणि पहिल्यांदा मध्ये चेंडू निघून गेलाय. असं कसं लेझी फिल्डिंग. 60 डावा आहेत म्हणून ठीक आहे. संतोष. नाव धावा. खरं म्हणजे बाउंड्री त्यांनी दिली, बहाल केली. वास्तविक एकच धाव तिथं होती. अहो, चेंडू बाहेर निघालाय. पुन्हा एकदा दंडित केले अंपायरने. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा आदेश, तंबी फरमान. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या डबल डिजिट, 10 रन्स. अतिशय दमदार स्पर्धा. व्हीएन ग्रुप
व्हिजन नेचर ग्रुप आयोजित नाईक चषक 2026 हे दमदार आयोजन. पुन्हा एकदा येस फ्लायटेड डिलिव्हरी, तोच टप्पा अजूनही नियंत्रण नाही गोलंदाजाला. एवढा बॉलिंग अटॅक करतोय परंतु सूर गवसलं नाही. म्हटले जवळजवळ म्हटले 4 वाईट झाले. 4 वाईट म्हणजे 1 ओव्हर अशी त्यांना मिळाली. 4 वाईट धावा झाल्या. 11वर 11 रन्स. एवढ्याला दुसरं षटक संपायला हवा होता निखिल मडवी, विशाल मडवी. आणि हा यस पुन्हा स्वीप केला आहे, चेंडू केला आहे. शॉर्ट बॅकवर्स लेग आणि शॉर्ट लेग. फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 12वर 12 for 1. 12 पट्टू 2 बाद 12. खरं म्हणजे तुम्हाला अटॅक करावा लागेल कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. अटॅक केल्याशिवाय तुम्हाला सांगणं जिंकणं अतिशय दुरापास्त मुश्किल आव्हान असेल. संतोष नवीन फलंदाज, नवीन बॅटर, टू डाऊनचा फलंदाज. पहिली फळी कोलॅप्स, त्याच्यानंतर संतोष आलाय टू डाऊनच्या रूपानं. विकी तयार. ओहो स्विच इट. 4 धावा चांगला आहे. समय सुद्धा फटका, कारण या फटक्याला सध्या फार मागणी आहे. स्विच इट केला त्यावेळी आउटसाईड ऑफ स्टंप. पुण्याचा चेंडू गेला आहे डिपिश गलीच्या मार्गानं. 4 धावांनी संघाची धावसंख्या. जो आराखडा, जो टार्गेट तुषार बर्गे टू संतोष नवीन बॅटर टू डाऊनच्या रूपानं उतरलाय. थोडासा अटॅक करावा लागेल. देहमाय धरणी ठाय रान उठावं लागेल तरच त्या धावा तुम्हाला चेस होतील. नाही तर धाव पलक मात्र 2-2 1-1 जर हलता ठेवला तर धावा कदाचित होऊ शकतील. रायरा महोदय विकेट तयार. तुषार बर्गे. ओहो दॅट्स अ बॉलिंग. पुन्हा एकदा जबरदस्त अपील फ्रॉम विशाल मडवी. जबरदस्त अपील केलंय कॉट बिहाइंडचं, परंतु पंच मात्र समाधानी नाहीत. ही इज नॉट ॲग्रीड विथ दिस अपील अँड ही रिफ्यूज द अपील. सेम द अपील. नाबाद असल्याचा निर्वाळा दिला. बॉलिंग मार्क होता तुषार बर्गे. ओहो सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. बघा टप्पा मात्र त्याने
उजव्या एसटीच्या बाहेरून त्याला कुठल्या प्रकारचा शॉर्ट पिच आखूट टप्प्याच्या ओव्हर पिच बॉल देत नाही किंवा लेग स्टिकच्या बाहेरून नाही. रायडा महोदय विकेट तयार. हो हो येस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. पुन्हा एकदा फंबलिंग. जिथं 1 तिथं 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झालाय 21 रन्स 21 धावा. अजूनही बॉल बाकी आहे 2 balls to go इन दी थर्ड ओव्हर. खेळतील संतोष भाऊ. हो येस पुन्हा एकदा पहिल्यांदा बॅट फिरते. खरं म्हणजे बॅकफुटला जायला पाहिजे. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल राहिला फक्त शेवटचा बॉल. चांगला बॉलिंग अटॅक तिन्ही गोलंदाजांनी. दुसरं षटक थोडंसं माग पडलं 13 धावा कुठल्या नंतर मात्र जबरदस्त कमबॅक घनसोळी जय सुवान 6-3-3 आणि ह्या बॅटची लिडिंग आहे. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला आणि फलंदाज बा थर्ड विकेट संतोष यांची गठडी ओढली गेली. घाशा गुंडाळला गेला. बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट फॉलन. तिसरी विकेट कोलॅप्स्ड आणि राहिले मध्ये 39 रांजणदेवी माता कोपरगाव गावचं हे जागृत देवस्थान त्यांच्या नावाने हे टायटल सॉन्ग. 12 मध्ये 39. आता मात्र थोडासा या मॅच पासून दुरावत गेलाय संघ. तर विनीत पाटील. चल मोनी बाय धन्यवाद. येस 12 balls to go रिक्वायर्ड 39 रन्स आणि नवीन गोलंदाज विनीत पाटील. येस विशाल मडी बघा किती कंट्रोल आहे टीमवर. त्यांना माहीत आहे कुठल्या प्रकारचा बॅट्समन कसा आहे म्हणून त्यांनी सांगितले जास्तीत मारा आउटसाईड द ऑफ स्टंप ठेवा जेणेकरून धावा मिळणार नाहीत. त्यावेळी लेगला बॉल पडतात ना लेग स्टॅक ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेगला आरामशी फटके. परंतु ऑफसाईडला जो बॅट्समन ज्याच्याकडे ताकद असेल पॉवर असेल आणि ज्याचं टायमिंग हे अचूक असेल तरच तो स्क्वेअर कट अथवा कव्हर ड्राईव्ह मारू शकतो. चला बॉलिंग मार्कवर चौथं षटक विनीत. 12 बॉल 39 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. शिवगजन ऐरोली संघाला आता मात्र गेअर बदलावा लागेल. रॅपिडली धावा जमाव्या लागतील अन्यथा पराभवाच्या खाईत. पराभवाचा दाट धोका तुमच्यासमोर. बॉलिंग मार्कवर तयार विनीत. पहिला चेंडू तयार. ओहो येस कॉट बिहाइंड नो डाऊट. जबरदस्त किपिंग एसटी रक्षण फुटवर्कचा बरोबर वापर केला आणि 11 मध्ये 39 धावांची गरज आणि शिवगर्जन ऐरोली संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 3 विकेट तंबूच्या आश्रयाला गेल्यात. नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मधल्या फलिती फलंदाज वैष्णव बॅक टू द डगआउट. सलामीला आला होता परंतु काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. निराशा केली आपल्या समर्थकांची. चला नवीन बॅटर सुमित वाडकर. सुमित वाडकर एक पार्टनरशिप आणि ती पण झंझावाती पार्टनरशिप. सध्या तरी विजयाचे डोळे विजयाची चाहूल ही सुवान 7-3-3 घनसोळी 11 संघासमोर. चला थोडं स्पीडअप करा विशालजी. चला कृपया उत्कर्ष देवा संघाचा कॅप्टन इकडे या प्लीज. याच्यानंतर तुमची मॅच असेल 4 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. त्याच्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर ही क्वार्टर फायनलची मॅच उपांत्य पूर्व फेरीची मॅच. उपांत्य. चला स्पीडअप करा प्लीज. टाइमपास बाहेर करताय घनसुलेवाले. खरं म्हणजे 3:45 तुमचा सामना चालू आहे. 2 षटक टाकायचे हॅलो जवळ दादा मॅच थोडीशी पलवायची आहे मॅच. येस सव्वा तास झाला तुम्हाला. घनसोली टीमला थोडंसं वॉर्निंग करा. येस प्लीज जरा कारण 1.25 तास झाला जवळ तुम्हाला. 4:45
घनसोली टीम 18 मिनिटं झाले. घनसोलीवाले प्लीज टाइमपास थोडंसं फार फास्ट करा. खेळत आहे क्रिकेट. Just long on. ओहो येस चेंडू लॉफ्ट केला. थांबा प्लीज. ओहो येस विशाल मडीजा म्हणते हा तिसरा जेल. 2 कॉट बिहाइंड. नंतर मात्र एक रनआउट म्हणजे जवळजवळ 4 संपूर्ण 6 गए विशालजी. चला नवीन बॅटर प्लीज कम इमिजिएटली. शेखर वाडकर ना रे. नवी मुंबईच्या याच आज मात्र पाहुणचार वगैरे एकदम अतिशय जबरदस्त. व्हीएन ग्रुप याला म्हणतात काटेकोर पण नियोजन. ओहो फ्लॅटेड डिलिव्हरी आणि वाईटचा इशारा. येस अपेक्षेपेक्षा जास्त थोडीशी हाईट फॅक्टर. पंचाने मात्र अवैध नकारात्मक नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक बोल्ड बाय विनीत. रायडा महोदय विकेट. 4थं षटक प्रगती पथावर विनीत. आणि ह्या दिशाहीन जवळ एक षटक येवानी ही मॅच संपली असती. विशाल भाई 6 वाईट झालेत म्हणजे 1 ओव्हर अशीच गेली त्यांना. तरी संघ जिंकू शकत नाही. हो 4 मिनटं बाकी आहे तुमची इनिंग संपण्यासाठी. 25 मिनटं 20 झालेत. 4 मिनटात तुम्ही 2 षटकं म्हणजे किती बॉल अजून बाकी आहेत. 20 मिनटं झाली. खरं म्हणजे तुमचा एक प्लेअर आम्ही आतमध्ये घ्यायला हवा होता. येस आता घ्यायचा आहे. येस या तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्या विशाल भाई. एक प्लेअर तुमचा आतमध्ये घ्या प्लीज. थांबा ये ओव्हर संपू द्या नंतर आतमध्ये घेऊ आम्ही. फार टाइमपास चालले रे. विशाल तुम्ही जास्त प्लीज जर आमच्या मेहरबानी करा. एक तर तुम्ही त्या ऑब्जेक्शन रेज केलं 10-15 मिनटं तिथे घालवली. ओहो येस आउटसाईड ॲप स्टंप पुन्हा एकदा. अजूनही बॉल राहिले 2 बाकी. खरं म्हणजे 25 मिनटं संपायला तुमच्या अजून बाकी किती आहेत. 3 मिनटं असतील ना. 4 मिनटं आहेत. अजून एक 8 बॉल म्हणजे अजून 2 आणि 1 ओव्हर बाकी आहे अजून. हो जबरदस्त टायमिंग पण तो चेंडू गेलाय. जबरदस्त टायमिंग. ओंकार याचा हा तडाका. यस शेंगवाले. धन्यवाद. यस 7 मध्ये 3 धावांची गरज. 7 balls to go. Required 30 runs for victory for शिवगर्जना ऐरोळी अगेन्स्ट. आणि हा झालाय संपला बॉल. यस आणि राहिले 6 बॉल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. नो टाइम पास. विशाल भाई एक प्लेयर तुमचा आतमध्ये घ्या प्लीज. 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या तुम्ही प्लीज. कारण जो नियम तो नियम. देर इज नो पार्शियलिटी बिटवीन बोथ टीम्स. याच्यानंतर हा देखील नियम असा चालू राहील. डीजे ऑपरेटर जो मुख्य व्यासपीठावरती जो माईक आहे त्याला माईकला आवाज द्या. अच्छा डीजे ऑपरेटर प्लीज पूर्तता करा प्लीज. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. ओके थँक्यू डीजे ऑपरेटर. झाला कसं काय केलाच नाही. अच्छा केला इथं रिमोटवर. हॅलो केलाय. आला हे मतदान नाही घेता असेच जिंकतील. बरोबर की नाही. यांच्याकडे जादू आहे. चला टाइमपास नको प्लीज. चला शेवटची ओव्हर टाका. 7 मध्ये 6 मध्ये 30 ना रे. बोलच नाही भाई. हर्ष मात्रे चला फ्रीज करा प्लीज. तुम्हाला विनंती करतो घनसोलीवाले प्लीज. मॅच जवळजवळ तुमच्या जवळजवळ टोटली 90% तुमच्या हातात आहे.
यस घेतला बरं, धन्यवाद देतो. हर्ष मात्रे आणखीन एक वाईट की नाही? ओके, नाही तर म्हणते एक तर तुम्ही ओराशीत दिली त्यांना. नशीब धावा तुमच्या होत्या, नाही तर डोकं फोडायची पाली आली असते. चला 5. चला उत्कर्ष देवा. ओमी केनी, ओमी केनी कुठे आहे? ओमी केनी प्लीज. विराज, विराज मडवी ना? यस विराज मडवी प्लीज. काय विकेट गेले काय? यस, जावा आता तुमच्या जावा तर तुम्हीच मोजा ऐरोलीवाले. 4 मध्ये 30 ना? गाव भरले मामाचा, मग कोण नाही कामाचा. माहिती. चला नवीन बॅटर ओमकार. कोण आहे आता? शंकर येऊ द्या ना, तर गणपती ना, कोणी येऊ द्या. आता हा सामना तुम्हाला वाचवणं फार कठीण असेल. चला 4 बॉल, 4 बॉल्स टू गो. हो यस, काय बघूया. 8वा बॉल वाईट. विशाल नंतरच्या सामन्यात नाही, यांच्यात एक दगड बांधा म्हणजे जास्त सुटणार नाही बाहेर तो, नाही तर स्टंप सारखा मग. काय स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि गेला ढुंगणाला. या कोणाच आहे? दिवावाले या. बाबा जा लवकर जाता. तुम्ही नाही गेल तर चालेल, वराड नका, नवरा पाठवा लवकर. हां तिकडे तिकडे लवकर, तुम्ही राहा तिथं. तुम्ही नाही गेल तर चालतील. तुमचा इकडे आहे बघा बांबू, बांबू तंबू इकडे आहे तुमचा. हो हो, या चांगला फटका 4 धावांसाठी. बघूया, अतिशय क्लास फटका, परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे. किती बॉल आहेत? 2 बॉल बाकी आहेत. आणि घनसोळी संघाचे हे दमदार आजच्या दिवसातला हा सर्वात मोठा विजय मला वाटते होईल. आणि प्रतिस्पर्धी संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड, दारूम पराभव. आणि हा बघूया सामना फिनिश केला आहे. 1 बॉल बाकी आहे. अरे बॉल तरी आणायला ना बा. द्या लवकर द्या. जा बाय, शेवटचा बॉल आहे, 1 बॉल आहे. उत्कर्ष दिबा टीम, आपण लगेचच समोर यायचं आहे टॉससाठी. चला प्लीज टॉस आम्हाला तुम्हाला अटेंड करते. उमेश मात्रे प्लीज. हो हो यस, पुन्हा एकदा चांगला फटका. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती करतो प्लीज, जो कणा घातले ना कणा, त्या कणावर दोघांनी उभा राहायचा प्लीज. उत्कर्ष दिवाणी या. विशालभाई हे मॅन ऑफ द मॅच यानच यानच. नाही नाही, मगाशी पैसे लावले ते कोणतरी ना, राहू चिडला 1000 रुपये ना. आणि आता मॅन ऑफ द मॅच कोण आहे? चला, घनसोली टीम आपण टॉससाठी लवकर या. एक कॅप्टन